नमस्कार। श्री मारवाड़ी राजस्थान शिक्षण संस्था द्वारा संचलित सौ केशरबाई भार्गव प्राथमिक विद्यालय लातूर शैक्षणिक वर्ष 2025-26 चा वार्षिक अहवाल सादर करत आहोत। विद्येच्या या पावन मंदिरात सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। शाळा प्रवेशोत्सव उन्हाळी सुट्टीची मजा घेऊन स्कूल चले हम च्या नवऊर्जेत विद्यार्थ्यांचे 16 जूनला आगमन झाले। शाळा अमुची या चिमुकल्यांच्या स्वागतास सज्ज झाली। प्रथम दिवशी पाठ्यपुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते वितरणही करण्यात आले। शैक्षणिक उपक्रम शासन नियमानुसार विद्यार्थ्यांचे वेळोवेळी मूल्यमापन होतेच, त्याचबरोबर स्पर्धेच्या युगात विद्यार्थी टिकावा म्हणून अक्षरगंगा, MTS, स्कॉलरशिप यांची तयारी घेण्यात येते। चिरंजीव बुरसेविरेश चौथीतून, कृष्णा आडाने, पृथ्वीराज पाटील तिसरीतून गुणवत्ता यादीत चमकले। समर्थ विद्यापीठ सातारा प्रथमा व द्वितीय परीक्षा यामध्ये विद्यार्थी सहभाग घेतात। आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांची नियमित संगणक तासिकाही होते, तसेच स्मार्ट बोर्डवरही अध्ययन अध्यापन केले जाते। सहशालेय उपक्रम थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपणही त्या सम होऊ, हाची मनाला बोध करा। या उक्तीप्रमाणे थोर पुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करून त्यांच्या कार्याची महती सांगण्यात येते। त्या अनुषंगाने भाषण, कथाकथन, हस्ताक्षर स्पर्धा तसेच श्रमदान, वाचन प्रेरणा दिन, साने गुरुजी कथामाला सप्ताह, विज्ञान प्रदर्शन इत्यादीचे आयोजन केले जाते। नागपंचमी, आषाढी दिंडी, रक्षाबंधन, नवरात्रोत्सव, दिवाळी, गुढीपाडवा इत्यादी साजरे करून त्यामागील आध्यात्मिक वैज्ञानिक महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात येते। राष्ट्रीय सण स्वातंत्र्य दिन, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन निमित्त ध्वजारोहण संपन्न होते। या प्रसंगी चौथीच्या विद्यार्थ्यांनी संगीत कवायत तसेच बुलबुल युनिटने संचलन सादर केले। सामाजिक उपक्रम वृक्षारोपण वृक्ष संवर्धनासाठी शासनाचा उपक्रम एक पेड़ माँ के नाम साठी विद्यार्थ्यांना रोपे देण्यात आले। विद्यार्थ्यांनी आपल्या घरी आई समवेत वृक्षारोपण केले। विद्यालयात परसबागेची इको क्लबचे विद्यार्थी निगा राखतात। पालक मेळावा शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यात समन्वय व विविध विषयांवर चर्चा, मार्गदर्शन यासाठी पालक मेळाव्याचे आयोजन केले जाते। यामध्ये गुड टच बॅड टच अवेअरनेस प्रोग्राम, मतदान जागृती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन इत्यादी विषय घेतले जातात। आनंददायी शनिवार हसत खेळत कृतीयुक्त असे विविध उपक्रम आनंददायी शनिवारी घेतले जातात। आमचे विद्यार्थी आमचा अभिमान विद्यालयाचा माजी विद्यार्थी श्री गुणपाल उषा धनंजय शिंदे यांची नुकतीच पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली, याचा आम्हास अभिमान आहे। त्यांचा यथोचित सत्कार केला। तदनंतर त्यांनी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। क्रीडा विषयक उपक्रम उत्तम नागरिक, उत्कृष्ट खेळाडू घडावा या हेतूने वर्षभरात चेंडू फेक, दोरी उड्या, पोहणे इत्यादीचा नियमित सराव घेऊन विद्यार्थ्यांची शालेय, आंतरशालेय क्रीडा स्पर्धांची तयारी घेण्यात येते। आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत पोहणे, दोरी उड्या यामध्ये विद्यार्थ्यांनी मेडल, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह मिळवले। बुलबुल युनिट अंतर्गत परेड संचलन व विविध उपक्रम घेतले जातात। ऑल इंडिया फुनाकोशी कराटे कप, नॅशनल कराटे चॅम्पियनशिप मुंबई यामध्ये इयत्ता दुसरीचे समर्थ पांचाळ सुहास खाडप यांनी फाईट व काता या प्रकारात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला। त्यांचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन घेण्यात आले। वार्षिक स्नेह संमेलन विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात येते। संस्कार शिबिर उन्हाळी सुट्टीस जाण्यापूर्वी 10 दिवस संस्कार शिबिराचे आयोजन केले जाते। यामध्ये योगासने, झुंबा, मैदानी खेळ,
भाषिक खेळ, कला कार्यानुभव इत्यादी उपक्रम घेण्यात येतात। विशेष उपक्रम चिन्मय मिशन अंतर्गत गीता अध्याय पाठांतर स्पर्धेत 1ली ते 4थी पर्यंतच्या 115 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। यातील 6 विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड झाली। विद्यालयात केशरबाईच्या लेकी ही योजना वर्ष 2018 पासून राबवली जात आहे। या योजनेअंतर्गत दानशूरांनी दिलेल्या निधीतून विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य देण्यात येते। यावर्षी माजी विद्यार्थी CA आनंद शीलानंद किशोर मानधने यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ आर्थिक योगदान दिले। CA सारिका दिनेशजी दाड यांनी शैक्षणिक साहित्याची भेट दिली। विद्यालयाच्या शिक्षिका कल्पना भट्टड यांनी त्यांचे वडील स्वर्गीय हनुमानदासजी रामकिशनजी सोनी आणि माजी शिक्षिका स्वर्गीय सुनीता पाटील यांच्या स्मरणार्थ ग्रंथालयास वाचनीय पुस्तकांसाठी निधी दिला। अशा प्रकारे विद्यार्थी केंद्रबिंदू मानून संस्था पदाधिकाऱ्यांच्या प्रेरणेने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला नवी दिशा मिळत आहे। धन्यवाद।